आई भराडी देवी, कोकणातील प्रतिपंढरपुराची जागृत शक्ती. आंगणेवाडी जत्रा, नवसाला पावणारी देवी, कौलावर ठरणारी यात्रा. कोकणातील मालवण तालुक्यातील मसुरे गावाजवळची आंगणेवाडी ही वाडी आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी श्रद्धेचं केंद्र बनली आहे. आई भराडी देवी हिला कोकणातील प्रतिपंढरपूर म्हटलं जातं, कारण येथे श्रद्धा, नवस आणि देवीचा कौल या तिन्हीचा अद्भुत संगम दिसतो. आंगणेवाडीची भराडी देवीची जत्रा ही कोणत्याही पंचांगातील तिथीवर अवलंबून नसते. देवीचा कौल घेऊनच यात्रेची तारीख ठरते. हे या यात्रेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. ही यात्रा साधारण 1.5 दिवस चालते. या अल्प कालावधीतही 5 ते 7 लाख भाविक दर्शनासाठी येतात. भरडावर देवी प्रकट झाली अशी लोकपरंपरा आहे. भरड म्हणजे माळरान आणि या माळरानी भूमीवर प्रकट झाल्यामुळे देवीला भराडी देवी असं नाव पडलं. आजही मंदिराभोवतालचा परिसर माळरानच आहे, जो देवीच्या लोककथेला सजीव करतो. ही देवी आंगणे कुटुंबियांची कुलदैवत मानली जाते. मंदिरावर तसा उल्लेखही आहे. मात्र नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असल्याने दर्शन सर्वांसाठी खुले असते. भाविक गाराणं घालून मनोकामना सांगून दर्शन घेतात. नैवेद्याची परंपरा विलक्षण आहे. आंगणे कुटुंबातील माहेरवाशिनी अबोल राहून नैवेद्य तयार करतात. ही मौन भक्ती देवीप्रती असलेला आदर दर्शवते. आंगणेवाडी जत्रा केवळ धार्मिक नाही, ती कोकणी लोककलेचा उत्सव आहे. मांडावरचं नाटक, गोंधळ, दशावतार यावेळी अनेक सामाजिक व राजकीय व्यक्तीही दर्शनासाठी उपस्थित राहतात. भराडी देवीचा उल्लेख ग्रामीण लोकदेवता म्हणून कोकणात आढळतो. अशी मान्यता आहे की देवी न्याय देणारी आणि तत्काळ फल देणारी आहे. म्हणूनच कौल घेण्याची परंपरा रूढ झाली. कौल हा देवतेच्या इच्छेचा संकेत मानला जातो. त्यामुळे यात्रेची तारीख, विधी आणि काही निर्णय देवीच्या संकेतावरच ठरतात. ही परंपरा देवमानव संवाद जपणारी आहे. यातून आपल्याला शिकवण मिळते, देवाची कृपा वेळेवर नाही तर विश्वासावर मिळते. लोकपरंपरा जपली तर संस्कृती जिवंत राहते.